नमस्कार, मी सुवर्णा जोशी. महाराष्ट्रातल्या महासंकटाविषयीच्या घडामोडी बुलेटिनमध्ये बघणार आहोत. पोलादपूर तालुक्यामध्ये साखर सुतारवाडी व केवनाळे या गावात भूस्खलन झालंय. त्यामुळे 11 जणांचा मृत्यू झालेला आहे. या 11 पैकी 10 मृतदेहांना बाहेर काढण्यात यश आलंय. मात्र 9 वर्षांची मुलगी अजूनही बेपत्ता आहे. साखर सुतारवाडी इथं जाणारे दोन्ही पूल कोसळल्यानं नागरिकांचे हाल झालेले आहेत. सुतारवाडी आणि केवनाळे या पोलादपूरच्या 2 ठिकाणांवर दरड कोसळली आणि अनेकांचा मृत्यू ओढवलेला आहे. एक 9 वर्षांची मुलगी अजूनही बेपत्ता आहे. तिला शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत, पण अंधार झाल्यामुळे, पाऊस असल्यामुळे शोधकार्यामध्ये अडचणी येत आहेत. पोलादपूरमध्ये 2 घटना घडल्या दरड कोसळण्याच्या, एक साखर सुतारवाडी आणि एक केवनाळे. भूस्खलन सुद्धा झालेलं आहे आणि त्यामुळे भूस्खलनामध्ये 2 दुर्घटना घडलेल्या आहेत. आता बातमी पाहणार आहोत कल्याणची. मुंबईजवळचं उपनगर कल्याण, जिथे नदीच्या प्रवाहात वाहून गेलेल्या 2 तरुणांचे मृतदेह 25 तास शोध घेतल्यानंतर सापडलेले आहेत. ईशांत मोहडकर आणि विनायक परब अशी तरुणांची नावं आहेत. हे तरुण गुरुवारी मलंगगड चिंचवली इथल्या नदीत पोहायला गेलेले होते. पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज आला नाही आणि ते वाहून गेले. त्यानंतर एनडीआरएफने शोधमोहीम हाती घेतलेली होती आणि 20 तासांहून अधिक वेळ शोध घेतल्यानंतर त्यांचे मृतदेह सापडलेत. आमचे प्रतिनिधी गणेश गायकवाड यांच्याकडून अधिक माहिती घेणार आहोत. गणेश, काय अधिक माहिती? गणेश, आमचे प्रतिनिधी गणेश गायकवाड आपल्या सोबत आहेत. गणेश, कल्याणमध्ये 2 तरुणांचे मृतदेह सापडलेत, काय अपडेट आहे? आमचे प्रतिनिधी गणेश गायकवाड यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये. गंभीर अशी परिस्थिती कोकणामध्ये बघायला मिळते. पण वेगवेगळ्या शहरांमध्ये फिरायला बाहेर पडणारे, पोहायला पाण्यात उतरणारे, प्रवाहाचा अंदाज न आलेले, सेल्फी काढण्याच्या नादात पाण्यात पडलेले, अशा अनेक घटना आपण बघतोय. सावध रहा. एका बाजूला मुसळधार पाऊस आहे, दुसरीकडे महाराष्ट्रातल्याच काही भागांमध्ये महापूर आलेला आहे. दरड कोसळण्याच्या घटना घडतात. असं असताना अत्यंत सावध रहा. तुम्ही घराबाहेर पडत असाल तर काळजी घ्या. प्लॅन करा की तुम्ही कुठे जाताय, तिथली परिस्थिती काय आहे. कल्याणमध्ये पोहायला 2 तरुण उतरलेले होते. त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही आणि ते वाहून गेले. आमचे प्रतिनिधी गणेश गायकवाड यांच्याशी संपर्क पुन्हा प्रस्थापित झालाय. गणेश, काय अपडेट? सुवर्ण, हे जे 2 तरुण होते हे कल्याणच्या कोळशेवाडी भागातून या मलंगडाच्या नदीमध्ये पोहण्यासाठी आले होते. मात्र जो काही 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे त्याच्यामुळे पाण्याला या नदीच्या फोर्स मोठ्या प्रमाणात होता. पाण्यात उतरल्यानंतर त्यांना त्याचा अंदाज आला नाही आणि ते वाहून गेले. त्यांचा मित्र देखील त्यांच्यासोबत होता, मात्र त्याला पोहता येत नसल्यानं तो काठावर बसला होता. आणि जेव्हा हे तरुण वाहून गेले त्यानंतर या तरुणानं गावकऱ्यांना याची माहिती दिली. काल रात्रीपर्यंत पोलीस प्रशासन आणि गावकरी स्थानिक तिथले त्यांचा शोध घेत होते. मात्र रात्रीच्या अंधारामध्ये ते शोधकार्य थांबवण्यात आलं. आज दुसऱ्या दिवशी शुक्रवारी एनडीआरएफला पाचारण करण्यात आलं आणि एनडीआरएफने जो ईशांतचा जो मृतदेह आहे तो 20 तासानंतर त्यांना हाती लागला आणि विनायकचा मृतदेह सायंकाळी 5 वाजता म्हणजे 25 तासानंतर त्यांच्या हाती लागलेला आहे. सध्या हे तरुण जे कोळशेवाडी परिसरात राहतात त्यांचे मृतदेह हाती लागल्याने त्या ठिकाणी शोककळा पसरली आहे. सुवर्णा, नक्की. धन्यवाद गणेश, माहिती दिल्याबद्दल. बातमी आहे रायगड जिल्ह्यातल्या महाड इथून. गंभीर घटना घडलेली आहे. महाडच्या तळीये या गावातील मधली वाडीवर दरड कोसळली आणि मोठी दुर्घटना घडली आहे. अजूनही 45 नागरिकांचा शोध सुरू आहे. महाड परिसरामध्ये गेल्या 4 दिवसांपासून धोधो पाऊस पडतोय, मुसळधार पाऊस पडतोय. या गावातल्या दुर्घटनेचा आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांनी आढावा घेतला. महाड तालुक्यातील तळे गावातील मधलेवाडीत आता आपण आहोत. पण ही मधलेवाडी जी आहे ती आता राहिलेली नाही आहे, कारण आपण माझ्या मागे बघू शकता या मधलेवाडीतील हा मागचा जो डोंगर कडा आहे तो कोसळलेला आहे. दरड मोठी कोसळलेली आहे आणि दरड तेच
मधलेवाडीतील ही जी घरं होती त्या घरांवर आली आणि घरं उद्ध्वस्त करून गेली। या घरांमध्ये जे स्थानिक रहिवासी गावकरी राहत होते त्यांना या दरडीमुळे नाहक जीव जो आहे तो गमवावा लागलेला आहे। जी आता ताजी माहिती मिळते त्यानुसार मधलेवाडीतील जवळपास 38 स्थानिक गावकऱ्यांचा जीव या दरडीच्या दुर्घटनेमध्ये गमवावा लागलेला आहे। त्यांना काही आणखीन नागरिक आहेत जे अतिगंभीर झालेले आहेत, त्यांच्यावरती जवळच्याच शासकीय रुग्णालयांमध्ये उपचार देखील सुरू आहेत। प्रशासनाने तात्काळ इथे पोलीस बंदोबस्त वाढवलेला आहे। त्याचबरोबर इथे स्थानिक प्रशासनाने आरोग्य रुग्णवाहिका ज्या आहेत त्या देखील इकडे तात्काळ पाठवलेल्या आहेत। जे अतिगंभीर होते त्यांना तात्काळ शासकीय रुग्णालयात पाठवण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे। मात्र गेले 3 ते 4 दिवस महाड तालुका परिसरामध्ये अतिमुसळधार पाऊस पडत होता। त्या अतिमुसळधार पावसामुळेच ही दरड कोसळली असल्याचं सांगण्यात येतं। आपण माझ्या मागे बघू शकता तळीये हे गाव जे आहे ते डोंगर माथ्यावरती आहे आणि डोंगर माथ्यावरती मधलेवाडी जी आहे ती सगळ्यात टोकावरची वाडी आहे आणि ह्या टोकावरती आपण आणखीन एक उंच डोंगर पाहतो आहोत आणि ह्या डोंगराचा काही भाग जो आहे तो या अतिमुसळधार पावसामुळे कोसळलेला आपल्याला इथे पाहायला मिळतो आहे। आणि ही एवढी मोठी दरड कोसळली ते दरडच्या खालीच बरोबर ही सर्व मधलेवाडीतील घरं जी आहेत ती आली आणि संपूर्ण घरं जी आहेत उद्ध्वस्त करून गेलेली आहेत। मधलेवाडी आधी होती आता राहिलेली नाही आहे। अतिशय दुःखद अशी दुर्घटना घडलेली आहे। मधलेवाडीतले बहुतांश गावकऱ्यांचा याच्यामध्ये मृत्यू झालेला आहे। अनेकांनी आपले नातेवाईक गमावलेले आहेत। एक आक्रोश असल्याचं या गावामध्ये आता इथे पाहायला मिळतं आहे। एक दुर्दैवी दुर्घटना घडलेली आहे। प्रशासन सर्वतोपरी मदत करते आहे परंतु अजूनही महाड परिसरामध्ये अतिमुसळधार पाऊस जो आहे तो सुरूच आहे। तर आणखीन कुठली दुर्घटना होऊ नये यासाठी प्रशासनाने अधिक सतर्क राहणं महत्त्वाचं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रजनीश जाधवसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, महाड, रायगड। तळीये या गावावर दरड कोसळली। या सगळ्या दुर्घटनेमध्ये 5 लहान मुलांचाही मृत्यू झालेला आहे। ही 5ही मुलं जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेत होती। या 5 मुलांचा मृत्यू झाल्यानं आजूबाजूची सगळी गावं सुन्न झालेली आहेत। त्या मुलांना शिकवणारे शाळेचे मुख्याध्यापक मुलांच्या आठवणी जागवताना भावुक झाले। महाड तालुक्यातल्या तळीये गावात घडलेल्या दरड दुर्घटनेमध्ये 5 लहान मुलांचा देखील जीव गेलेला आहे। ही 5 लहान मुलं जवळच्याच शाळेमध्ये शिकत होते। त्या शाळेतले मुख्याध्यापक आता आपल्यासोबत आहेत। ते अतिशय भावनाविवश झालेले आहेत। काल ज्या मुलांसोबत ते शिक्षक शिकवत होते, खेळत होते, ती मुलं आज नाहीशी झालेली आहेत। तुमचं काय प्रतिक्रिया? ही दुर्घटना घडल्यानंतर तुम्ही ते मदतीला देखील आला असेल, पण काय प्रतिक्रिया ऐकून थोडक्यात? प्रतिक्रिया अतिशय म्हणजे ही घटना अतिशय दुःखद आहे। हा जो हादसा आहे तो सहन न होण्यासारखा आहे। माझ्या शाळेमध्ये एकूण 28 मुलांपैकी 6 मुलं या वाडीतली होती जे 1ली ते 7वीपर्यंत माझ्याकडे शिकत होती। त्यापैकी 5 मुलं या हादस्यामध्ये गेलेली आहेत। अतिशय दुःखद अशी घटना आहे, म्हणजे शब्दात व्यक्त करता येणं शक्य आहे। शिक्षक हा विद्यार्थ्यांचे दुसरे पालक असतात, आईवडिलांनंतर दुसरे पालक असतात। साहजिकच तुम्हाला खूप दुःख झाले असेल। ती मुलं पुन्हा एकदा तुमच्या शाळेत येणार नाहीत, त्यांची जागा जी आहे ती पोकळी पुन्हा भरून येणार नाही। पुढे अशी दुर्घटना घडू नये यासाठी शिक्षक काय इथे गावकऱ्यांना तुम्ही आता मार्गदर्शन करणार आहात? कारण खूप मोठी दुर्घटना आहे, अशी दुर्घटना कधीच घडू नये, परंतु ही दुर्घटना टाळण्यासाठी आपण काय करायला पाहिजे? नाही, हा परिसर जो आहे महाड असेल, पोलादपूर असेल, हा सगळा डोंगराळ भाग आहे आणि डोंगराळ भागात असताना अशा ज्या दरडींचे प्रकार आहेत हे प्रकार शासनाने वारंवार सूचना देऊनही ही लोक इथून हलत नसतात। कारण त्यांचं पुनर्वसन असेल किंवा अन्य काही असतील त्या पूर्ण सोयीसुविधा मिळाल्याशिवाय हलत नाहीत। तसं या गावाला म्हणजे दुर्घटनाग्रस्त म्हणून असं कधी झालेलं नव्हतं। फक्त हा जो डोंगर दिसतोय आपल्याला याच्यावर एक जन्नी मातेचं मंदिर आहे आणि एक लोकांची म्हणजे एक भावना आहे किंवा एक श्रद्धा आहे की अशा प्रकारची कुठली दुर्घटना या ठिकाणी घडणार नाही। आणि याहीपेक्षा म्हणजे यावर्षीचा पाऊस जो आहे हा भयंकरच पाऊस आहे। असा पाऊस साधारणतः दरवर्षी या ठिकाणी असतो, परंतु लोक त्या पावसाला घाबरत नाहीत कारण हे नेहमीचाच प्रकार आहे। पण या दुर्घटनेतून वाचण्यासाठी म्हणजे मुलांना मार्गदर्शन करण्यापेक्षा पालक आली सजग आहेत। त्यांनीसुद्धा यातून केलं असतं, पण त्यांना नैसर्गिक आपत्तीचं तेवढं एक गांभीर्य म्हणण्यापेक्षा ती येईल असं वाटलंच नाही ना, तर प्रत्येकजण आपापल्या जीवाला जपत असतो।
त्यातून ही घटना घडलेली आहे. आणि शाळेतली जी मुलं आहेत ही शाळेतली मुलं पुन्हा येणार नाहीत त्याचं फार मोठं दुर्दैव म्हणजे दुर्दैवी म्हणायला लागेल की म्हणजे 28 पैकी 6 मुलं पुन्हा या शाळेत येणार नाही आहेत जेव्हा केव्हा शाळा चालू होईल शासनाच्या निकषाप्रमाणे. आता त्याचे एक मुलग्याचं पार्थिव बघायला मिळालं आयुष भीमसेन शिरावळे. पाहिल्यानंतर असे अतिशय जीवावर दगड ठेवून ते पाहण्याचा प्रयत्न मी केलेला आहे पण ते मला नाही सहन करू शकत. तुमचं दुःख समजू शकतो. असाच मोठा दुःखाचा डोंगर जो आहे ज्या वाडीवरती आलेला आहे अशी दुर्घटना पुन्हा घडू नये यासाठी आता प्रशासनाने देखील काळजी घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रजनीश जाधवसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, महाड तालुका, रायगड जिल्हा. दरवर्षी मुसळधार पाऊस आणि दरडी कोसळून दुर्घटना घडतात. त्यामुळे अति धोकादायक भौगोलिक परिस्थितीत राहणाऱ्या गावकऱ्यांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर करणं आता आवश्यक बनलेलं आहे. या दुर्घटनेसंदर्भात स्थानिक आमदार भरत गोगावले यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांनी. आपल्यासोबत स्थानिक आमदार आहेत भरत गोगावले सर, त्यांच्याकडे जाऊया. कशी दुर्घटना घडली? खूप दुर्गम भागामध्ये आणि खूप टोकावरती असं डोंगराळ भागामध्ये हे गाव आहे. काय कारण आहे दुर्घटनेचं? काल संध्याकाळी 4:45-5च्या दरम्यान भरपूर पाऊस होता. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 2005मध्ये जो पाऊस झाला त्याच्यापेक्षाही पाऊस यावेळेला महाड आणि पोलादपूर तालुक्यात पडला आणि त्याचा इफेक्ट आमच्या ह्या तळे गावातील कोंडाळकर आवाड ह्या वाडीवरती झाला. आम्हालाही कोणाला स्वप्नातही वाटलं नव्हतं, परंतु निसर्गापुढं कोणाला जाता येत नाही बोलतात तो प्रकार काल आम्ही पाहिला, अनुभवला. आणि काल आम्ही हे सगळं होत असताना आम्हाला थोडंसं उशिरा कळलं, कारण इथं मोबाईलला नेट नव्हता, त्याच्यामुळे संपर्क नव्हता. जेव्हा ठाण्याचे आमचे माजी तालुका प्रमुख तुळशीराम पोळ ह्यांना जेव्हा तिकडे कळलं गेलं इथून कसा कोणाचा फोन झाला आणि मग त्याने आम्हाला तिकडनं कॉन्टॅक्ट केलं रात्री 9 वाजता आणि मग सगळे आम्ही धावाधाव पळापळ केली. परंतु चारी बाजूनी फुल पाणी होतं सगळीकडं. महाड पाण्यात, बिरवाडी पाण्यात, एमआयडीसी पाण्यात, आमचा तो रस्ता पूर्ण पुन्हा रस्ता पाण्यामध्ये. आणि अशा अनुषंगाने मग आम्ही रात्री 3 वाजता प्रयत्न केला, परंतु पूर्ण ते वस्त्र आलं होतं आपल्या घराच्या पुढे त्या ठिकाणी, परंतु त्या JCBवाल्याला काही जमलं नाही. मग परत आम्ही गेलो, परत मग सकाळी उठून त्या JCBवाल्याला आणून ते सगळं वस्त्र काढलं पहिलं आणि ते वस्त्र काढल्यानंतर मग हे सगळ्या लोकांना इथपर्यंत पोचू शकलेत. आणि ते पोचल्यानंतर मग जी आमची ग्रामस्थ मंडळी, NDRFची टीम, पोलीसवाले ह्या सगळ्या मंडळींनी पूर्ण मेहनतीने आत्तापर्यंत 35 बॉड्या काढलेल्या आहेत आणि जवळजवळ अजून 45 एक बॉड्या आतमध्ये असाव्यात असं वाटतंय, कारण 80-82 लोक त्याच्यामध्ये सापडलेले आहेत. गाववाल्यांचा जे काय वाचलेत त्या लोकांचा तो अंदाज आहे, कारण वाचलेले लोकांत ही केवळ 15 लोकांच्या जवळपास आहेत, परंतु 80-82 लोक हा त्याने आकडा सांगितलेला आहे. आता आम्ही ईश्वराकडे तर प्रार्थना करतोय की काही लोक आजूबाजूला कुठं पळाले असलेत, वाचले असलेत तर बरं आहे, नाहीतर मग आता ईश्वरापुढे काय कोणाचं चालणार नाही आहे. तसं आमचंही ग्रामस्थांचं कोणाचं काय चाललं नाही आहे, पण आम्ही आमच्या परीने पूर्ण प्रयत्न करतो सगळ्याच्या सगळ्या बॉड्या काढून त्यांचा अंत्यविधी करायचा. आता आम्ही जवळजवळ 35 बॉड्यांचा अंत्यविधी आता करतोय. मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली. शिंदेसाहेब आता स्वतः एकनाथ शिंदेसाहेब निघालेत, ते वडकलच्या पुढं आलेले आहेत, ते इथं येतील. मुख्यमंत्र्यांना ही सगळी वस्तुस्थिती आम्ही सांगितली. त्यांनी ते आम्हाला सांगितलं की पहिले जर कोण त्यात राहिला असेल, अडकला असेल तर त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करा, बाकी जे आहे ते मी बघतो. तर त्याप्रमाणे आमचा आटोकाट प्रयत्न तोच चालू आहे. जर कोण ढिगारे, पण ती शक्यता नाही आहे, कारण एकदम दगड, गोटे, माती, पाणी सगळंच मिश्रित आहे. कधी कधी काय होतं, घरांच्या खाली दबल्यानंतर काही लोक वाचतात, 48 तासांनी पण लोक बाहेर काढलेले आहेत आपण, परंतु इथली तशी परिस्थिती वाटत नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट रजनीश जाधवसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, महाड तालुका, रायगड जिल्हा. इथे एक छोटासा ब्रेक, लगेच भेटूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.
बुलेटिनमध्ये स्वागत. बातमी पाहणार आहोत कोल्हापुरातून. महत्त्वाची बातमी आहे. कोल्हापुरामध्ये एका बाजूला महापुराचं संकट असताना दुसरीकडे हुल्लडबाजपणा बघायला मिळाला. पाहायला येणारे अनेक जण धिंगाणा घालताना आढळले. रंकाळा तलाव पाहायला आलेल्या ठिकाणीही झुंडीनं तरुण डान्स करत होते. भर पावसात रस्त्याच्या मधोमध त्यांचा हा धिंगाणा सुरू होता. महापूर आणि कोरोनाच्या संकटाचं भान यांना नव्हतं. एका बाजूला तरुणाई पूरग्रस्त लोकांच्या मदतीला उतरली आहे, दुसरीकडे सामाजिक भान नसलेले हुल्लडबाज धिंगाणा घालताना बघायला मिळाले. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसानं थैमान घातलंय. मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडून आपत्तीग्रस्त भागाची सद्यस्थिती जाणून घेतली आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे यांनी. आपल्यासोबत मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार आहेत. आपण त्यांना विचारूया, तर काय परिस्थिती आता राज्याची आहे? आत्ता आलेली माहिती अशी आहे की साधारणतः 57 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आत्ता झाली. 45 लोक आत्ता बेपत्ता आहेत, मिसिंग आहेत आणि जवळपास 16 लोक आता इंजोर्ड आहेत. आत्ता लेटेस्ट 6:30 वाजता संपूर्ण राज्याची माहिती आम्ही घेतली. आमच्या सचिवांनी सांगितलं की पूर्ण महाराष्ट्रामध्ये कॅज्युलिटी आत्तापर्यंतची 129 आहे. पण मिसिंग आणि सगळं धरून कदाचित ते सगळा आकडा असावं, म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेल्या 48 तासात. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातली परिस्थिती बिघडण्याचं कारण असं की महाबळेश्वरला जवळपास 1070 मिलीमीटर पाऊस झाला. तो गेल्या 50 वर्षामध्ये 48 तासात हा पडलेला विक्रमी पाऊस आहे. आणि त्यामध्ये दोन गोष्टी असतात की एकतर तिकडे खालच्या भागाला जी नदी वाहतात म्हणजे पश्चिम महाराष्ट्राकडे ती कृष्णा, कोयना आणि वेण्णा, आणि खालच्या कोकणामध्ये जे तट कोकणामध्ये जातात ती सावित्री, आणि हा पाणी दोन्ही बाजूला जातो आणि मग त्या धरणं ओव्हरफ्लो झाले की खाली त्याचा विसर्ग करून सुरू झाल्यानंतर त्या भागामध्ये पूर परिस्थिती निर्माण होते. इथे पाऊस पडला आहे महाबळेश्वरला 1070 मिलीमीटर, आणि या संपूर्ण जिल्ह्यात पाऊस पडलेला तो साधारणतः 250, 300, 350 मिलीमीटर. म्हणजे हे जर सगळं बघितलं तर साधारणतः 1400 मिलीमीटर पाऊस त्या परिसरामध्ये झालेला अशीच आत्ताची प्राथमिक माहिती आहे. आणि यामुळंच संपूर्ण गंभीर आणि चिंताजनक परिस्थिती आत्ताची आहे. उद्या तुमचा दौरा आहे? नक्की मी उद्या सकाळी निघतो आहे. मी पहिल्यांदा तळईला जाणार, तिथून रत्नागिरीपर्यंत मी जातो आहे. उद्या आणि परवा 2 दिवस या कोकणातल्या सगळ्या दरड कोसळली तिथे मी भेट देऊन तिथली परिस्थिती, तिथे मदत तातडीनं पोहोचली पाहिजे, ज्या ज्या गोष्टीची आवश्यकता आहे त्या गोष्टी पोहोचवण्यासाठी मी तिथे 2 दिवस राहणार आहे. आणि 2 दिवसामध्ये संपूर्ण परिस्थिती पाहून शासनाकडून तातडीची काय मदत पोहोचवता येतील. आम्ही तर आत्ता माननीय मुख्यमंत्री महोदयांनी 4 लाख रुपये SDRFमधून आणि 1 लाख रुपये CM रिलीफ फंडातून असे 5 लाख रुपयाची घोषणा माननीय मुख्यमंत्र्यांनी या आपदग्रस्त कुटुंबियासाठी केलेली आहे, ज्यांचा या सगळ्या अतिवृष्टीमध्ये दुर्दैवाने मृत्यू झाला. तर त्यांना मदतीची घोषणा आत्ताच केलेली आहे. आणि मुख्यमंत्रीसुद्धा स्वतः 1-1 तास 2-2 तासाच्या अंतराने सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून पूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. ते सातत्यानं आमच्याशी संपर्क करून चर्चा करत आहेत. आणि पहिल्यांदा जीव वाचवण्याचं काम पहिल्यांदा केलं, म्हणजे प्राणी होता कामा नये, यासाठी वाटेल ते करा, बाकी मदतीचं आपण नंतर बघू, अशी त्यांची भावना आहे. आणि जिथे रिहॅब कॅम्प आहेत किंवा जिथे आपण त्यांना रेस्क्यू ऑपरेशन केलेलं आहे त्या ठिकाणी फूड पॅकेट्स असतील, पाण्याची व्यवस्था आहे, तुमचं औषधी आहेत, ब्लँकेट आहेत, हे सगळं पोहोचवण्याचं काम सुरू झालं आहे. त्याच्याबरोबर मास्क प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे 1-1 लाख मास्क पाठवण्याचं पोहोचवण्याचं काम झालेलं आहे. आणि या सगळ्या गोष्टीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. जी मदत करता येईल ती मदत या सगळ्या परिस्थितीमध्ये केली पाहिजे. मी तर या सगळ्या कोकणाच्या सातत्याने येणाऱ्या संकटासाठी सरकारच्याही मर्यादा आहेत मदत करताना, कारण कोरोनासारखं संकट आहे. म्हणून तमाम महाराष्ट्रातील जनतेला मी विनंती करणार आहे की या कोकणवासियांना आपण सर्व महाराष्ट्र एक आहे, संकटात सापडलेल्या माणसाच्या पाठीमागं उभं राहणं हे आपला मानवतेचा आणि माणुसकीचा धर्म आहे.
या सगळ्या घडामोडींसह आत्ता बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत.